नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सरळ प्रणालीवर सध्या आपण शाळांची संच मान्यता करत आहोत आणि या संच मान्यतेसाठी आपल्याला education.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जायचं आहे. सरळ प्रणालीचा हा डॅशबोर्ड आहे आणि या डॅशबोर्ड मध्ये डिपार्टमेंटल युजर लिंक मध्ये आपल्याला स्टुडंट पोर्टल पाहायला मिळेल, स्कूल पोर्टल पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर संच मान्यता पोर्टल पाहायला मिळेल. या तीन पोर्टलवर आपल्याला संच मान्यता करायची आहे. त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे पोर्टल आहे ते स्कूल पोर्टल आहे आणि या स्कूल पोर्टलचा जो डेटा होता तो डेटा ऑटो फॉरवर्ड झालेला आहे. ज्या शाळांमध्ये फक्त एकच व्यवस्थापन होतं, ज्या शाळांमध्ये फक्त एकच माध्यम होतं, अशा शाळांची स्कूल पोर्टलची माहिती ऑटो फॉरवर्ड झालेली आहे. ती एज्युकेशन ऑफिसर यांच्या लॉगिनला गेलेली आहे आणि त्या लॉगिनला जाऊन एज्युकेशन ऑफिसर सर्व शाळांची स्कूल पोर्टलची माहिती व्हेरीफाय करत आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, काही शाळांचा डेटा अजूनही ईओ लॉगिन पर्यंत आलेला नाही. याचं कारण असं आहे, एक तर त्या शाळांमध्ये दोन माध्यम असावीत किंवा त्या शाळेमध्ये एक पेक्षा जास्त अनुदानाचा प्रकार असू शकतो आणि त्यामुळे त्या शाळा फॉरवर्ड झालेल्या नाहीयेत. विशेषतः ज्या लोकल बॉडीच्या शाळा आहेत, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, कटक मंडळ, या ज्या लोकल बॉडीच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, या सर्व शाळा ईओ लॉगिनला फॉरवर्ड झालेल्या आहेत आणि त्या शाळांचं व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे किंवा होत आहे. पण मित्रांनो, काही जिल्हा परिषदच्या किंवा नगर परिषदच्या काही शाळा अजूनही अशा आहेत की ज्या शाळांमध्ये दोन माध्यम आहेत किंवा एक पेक्षा जास्त अनुदान प्रकार आहे, अशा शाळा ट्रान्सफर झालेल्या नाहीत. मग या शाळांना स्वतःच्या शाळेचं स्कूल पोर्टल लॉग इन करून पाहावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर त्या शाळेमध्ये जे माध्यम आहे तेच माध्यम सिलेक्ट करून प्रत्येक वर्गाची तुकडी अपडेट करून घ्यायची आहे. मित्रांनो, आपणास माहितच आहे की सन 2025-26 पासून आपण सरळ प्रणाली आणि युडॅस प्रणालीचं इंटिग्रेशन केलेलं आहे. युडॅस प्लस मध्ये आपण स्कूल पोर्टलला किंवा स्कूल अँड फॅसिलिटी पोर्टलला आणि त्याचबरोबर स्टुडंट मॉड्यूलला जो डेटा अपडेट केलेला आहे तो डेटा ऑटोमॅटिक सरळ प्रणालीच्या स्कूल पोर्टलला आणि स्टुडंट पोर्टलला आलेला आहे आणि त्यामुळे तो डेटा आपल्याला या प्रणालीमध्ये पाहता येईल. जर आपल्या शाळेमध्ये एक पेक्षा दोन माध्यम असतील तर आपण तात्काळ डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा. ते आपलं हे माध्यम अपडेट करून देतील. परंतु याला वेळ जाऊ शकतो, म्हणून आपण स्वतः लॉग इन करावं. लॉग इन करून आपल्या शाळेमध्ये जे माध्यम आहे ते माध्यम आपण अचूक सिलेक्ट करावं. प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक वर्गाची तुकडी आपण अपडेट करावी. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, महत्वाचं आणखी एक आहे की आपल्याला सरळ प्रणालीच्या स्कूल पोर्टलला केपी यांचं लॉग इन होणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण केपी यांचं लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेकदा केपी यांचं लॉग इन होताना दिसत नाही किंवा केपी यांचं लॉग इन होत नाही. याचं कारण वेगळं आहे मित्रांनो. युडॅस प्लस दिवसेंदिवस अपडेट होत आहे आणि युडॅस प्लस मध्ये क्लस्टरला जे कोड होते यापूर्वी ते सर्व कोड चेंज झालेले आहेत. मी आपणास एक स्क्रीन दाखवतो आहे आणि त्या स्क्रीनच्या माध्यमातून मी आपणास सांगतो आहे की आपल्या तालुक्यामध्ये जे केंद्र आहेत किंवा जे केंद्र प्रमुख आहेत त्यांना सुद्धा ही बाब माहित असणे आवश्यक आहे. कारण युडॅस प्लस मध्ये केंद्र प्रमुख यांच्यासाठी जे लॉग इन कोड होता तो लॉग इन कोड चेंज झालेला आहे. मी एक तालुका ओपन केलेला आहे आणि या तालुक्यामध्ये जर आपण बघितला तर त्या केंद्राच्या नावासमोर CLU ऍड झालेला आहे आणि समोर एक ऑटो जनरेटेड कोड आलेला आहे. सुरुवातीला केंद्रांचे कोड वेगळे होते, त्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोड होता, ब्लॉक कोड होता आणि त्यानंतर केंद्राचा कोड होता. परंतु मित्रांनो, आता केंद्राचे कोड चेंज झालेले आहेत आणि हे सर्व कोड आपल्याला जर पाहिजे असतील बीओ यांच्या स्तरावर काम करणारे एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर यांच्या मदतीने आपल्या केंद्राचा नेमका संकेतांक काय आहे हे आपल्याला पाहता येईल. राज्यातील सर्व शाळांची क्लस्टर मॅपिंग झालेली आहे. प्रत्येक शाळेला एक नवीन क्लस्टर कोड ऍड करण्यात आलेला आहे आणि ही क्लस्टर कोडची यादी आहे आणि हे क्लस्टर कोड
कोड आपल्याला भविष्यामध्ये कामात येणार आहेत, कारण याच क्लस्टर कोडचा उपयोग करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि जर एखाद्या केंद्र प्रमुखांचं लॉग इन होत नसेल तर मात्र आपल्याला या क्लस्टरचा उपयोग करून लॉग इन करावा लागेल. मी एक तालुका घेतो आहे आणि त्याचबरोबर एक केंद्र घेतो आहे आणि त्या क्लस्टरचं लॉग इन कसं करायचं आणि एखाद्या शाळेच्या स्कूल पोर्टलचा पासवर्ड जर विसरला असेल तर तो पासवर्ड कसा रिसेट करायचा हे सर्व मी आपल्याला सांगतो आहे. त्यासाठी मित्रांनो मी सरळ प्रणालीच्या या डॅशबोर्डवर आलेलो आहे. डिपार्टमेंटल युजर लिंक मध्ये जाऊन स्कूल पोर्टलला क्लिक करतो आहे. एका शाळेचा पासवर्ड मला रिसेट करायचा आहे आणि तो पासवर्ड फक्त केंद्र प्रमुख यांच्या स्कूल पोर्टलच्या लॉग इन वरून होऊ शकतो. आणि जर आपण जुना क्लस्टर कोड वापरण्याचा प्रयत्न केला तर अशा केसमध्ये आपल्याला अडचण येऊ शकते. आता आपण नवीन कोड घेऊ आणि त्या पद्धतीने आपण केंद्र प्रमुखांचा पासवर्ड तयार करून घेऊ. आणि त्यासाठी मी क्लस्टर कोड ऍड केलेला आहे. डिफॉल्ट पासवर्ड गेस्ट 123 शिफ्ट 123 आहे. तो डिफॉल्ट पासवर्ड मी या ठिकाणी एंटर केलेला आहे आणि त्याच्यानंतर कॅप्चा एंटर करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी केंद्र प्रमुख किंवा मुख्याध्यापक यांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि मग जो डिफॉल्ट पासवर्ड आहे गेस 123 शिफ्ट 123 तो एंटर करायचा आहे आणि नंतर कॅप्चा एंटर करून लॉग इन वर प्रेस करायचा आहे. आणि आता बघा मित्रांनो एक मेसेज आलेला आहे. हा जो मोबाईल नंबर आपण एंटर केलेला होता तो मोबाईल दुसऱ्या एका शाळेला लिंक अप आहे. तो मोबाईल नंबर आता आपण वापरू शकत नाही. तो लिंक आउट करावा लागेल आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरा मोबाईल नंबर एंटर करू. डिफॉल्ट पासवर्ड एंटर करू. कॅप्चा एंटर करतो आहे आणि त्यानंतर अपडेट वर जेव्हा मी क्लिक करेन तेव्हा या केंद्राचा नवीन पासवर्ड तयार होणार आहे आणि या पासवर्डचा उपयोग करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यावर नेमकं आपण काय करू शकतो ते सुद्धा आपल्याला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पाहत चला मित्रांनो. व्हिडिओमध्ये मी सर्व संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक एक गोष्ट क्लिअर व्हावी, एक एक समस्या सॉल्व्ह व्हावी यासाठी एज्युकेट भारतचा विशेष प्रयत्न आहे. आणि विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, कारण आपल्या समस्या सोडवण्यासाठीच हे चॅनल आहे. अशा पद्धतीने केंद्र प्रमुखांचा नवीन आयडी आणि नवीन पासवर्ड आपण तयार करत आहोत. त्याला काही वेळ लागू शकतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे एक सूचना पण आपल्याला पाहायला मिळेल. युडॅस प्लस पोर्टलवर क्लस्टर स्कूल मॅपिंग कारवाई सुरू असल्यामुळे सर्व शिक्षण अधिकारी यांनी क्लस्टर व स्कूल मॅपिंग करून घ्यावी. क्लस्टर आणि स्कूलची मॅपिंग ब्लॉक लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला करण्यात आलेली आहे. काही केंद्र काही शाळा अजूनही शिल्लक आहेत. या सर्वांची मॅपिंग होणार आहे. प्रत्येक शाळेला लिंक अप असलेला जो क्लस्टर कोड आहे तो क्लस्टर कोड चेंज झालेला आहे आणि त्यामुळे हा नवीन क्लस्टर कोड प्रत्येक केपी यांना माहित असणे आवश्यक आहे. अदरवाईज ते सरळ प्रणालीच्या स्कूल पोर्टलला लॉग इन होऊ शकत नाही. आता बघा मित्रांनो आपण परत एकदा स्कूल पोर्टलला आलेलो आहोत आणि जो पासवर्ड आपण रिसेट केलेला होता किंवा नवीन तयार केलेला होता तो पासवर्ड सक्सेसफुली अपडेट झाल्याचा मेसेज आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो हे सर्व केपी यांना करावंच लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला संच मान्यते संबंधीची इतर माहिती अपडेट करता येईल, पाहता येईल. अदरवाईज आपल्याला जुन्या लॉग इन वरून काही समस्या जाणवू शकतात. मी ओके वर क्लिक करतो आहे आणि परत एकदा मी क्लस्टर लॉग इन एंटर करतो आहे आणि त्यानंतर आपण जो नवीन पासवर्ड तयार केला तो नवीन पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि मग आपल्याला कॅप्चा एंटर करून लॉग इन वर क्लिक करायचा आहे आणि लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे. बघा मित्रांनो हे केंद्र प्रमुखांचं स्कूल पोर्टल लॉग इन आहे आणि हे लॉग इन नवीन क्लस्टर कोडने किंवा नवीन युजर आयडी ने तयार केलेला आहे. नवीन युजर आयडी प्रत्येक केपी यांनी प्राप्त करून घ्यावे. त्यासाठी डिस्ट्रिक्ट लेवल वरून किंवा ब्लॉक लेवल वरून आपल्याला हा नवीन लॉग इन आयडी कोड पाहता येईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो HM पासवर्ड हा एक अत्यंत महत्वाचा टॅब आहे. अनेक शाळांचे मुख्याध्यापक चेंज झालेले आहेत. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांचे मोबाईल नंबर चेंज झालेले आहेत. काहींचे चार्ज चेंज झालेले आहेत आणि अनेकांचे पासवर्ड सुद्धा माहित नाहीत. अशा केस मध्ये आपल्याला रिसेट HM पासवर्डचा उपयोग करावा लागेल. मित्रांनो सरळ प्रणालीवर शाळांचं पासवर्ड जर चेंज करायचं असेल तर ते फक्त केंद्र प्रमुख यांच्या लॉग इन वरून होऊ शकतं
आणि म्हणून केंद्र प्रमुखांचं लॉग इन ऍक्टिव्ह होणे फार आवश्यक आहे आणि मुख्याध्यापक, शिक्षक आणि केंद्र प्रमुख आणि त्याचबरोबर बीओ या सर्वांचे पासवर्ड डिफॉल्ट पासवर्डच्या माध्यमातून तयार करून घेऊ शकतात. शाळांचे युडायस कोड जुनेच आहेत, शाळांचे आयडी जुनेच आहेत, फक्त केंद्र प्रमुखांचे आयडी चेंज झालेले आहेत. त्या शाळेचा पासवर्ड चेंज करायचा आहे, ज्या शाळेचं काम थांबलेलं आहे आणि ती शाळा मी या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. सबमिट वर क्लिक करतो आहे आणि डू यू रिअली वांट टू रिसेट पासवर्ड, ओके वर क्लिक करतो आहे आणि अशा पद्धतीने त्या शाळेचा पासवर्ड रिसेट झालेला आहे. जुना केंद्राचा आयडी जर घेऊन आपण पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न केला तर तो पासवर्ड रिसेट होणार नाही. मी लॉग आउट वर क्लिक करतो आहे आणि नंतर ज्या शाळेचा मी आता पासवर्ड रिसेट केला त्या शाळेचं लॉग इन मला करायचं आहे. त्यासाठी नवीन पासवर्ड तयार करावा लागेल. डिफॉल्ट पासवर्ड गेस्ट 123 शिफ्ट 123 चा उपयोग करावा लागेल. कॅप्चा एंटर करावा लागेल आणि त्याच्यानंतर जेव्हा मी लॉग इन वर क्लिक करेन त्यावेळेस परत एकदा आपल्याला मुख्याध्यापक यांचं नाव एंटर करावं लागेल आणि मोबाईल नंबर एंटर करावा लागेल आणि नवीन पासवर्ड क्रिएट करावा लागेल आणि अशा पद्धतीने आपण शाळेच्या स्कूल पोर्टलला लॉग इन करू शकतो. तुर्तास आपणास एकच विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्राइब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील. कोणतीही तांत्रिक समस्या असेल तर आपण कमेंट करावं, त्या कमेंटचं अचूक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. मी प्रफुल्ल, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.